तर नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि मी खूप दिवस झाले शीतलला कुठे घेऊन गेलो होतो बाहेर फिरायला. तर त्यानिमित्ताने आज मी शीतलला एका सरप्राईज म्हणजे जागेत घेऊन होतो. तिला माहिती नाही कुठे घेऊन होतो किंवा काय. तर तुम्हाला पण समजेल कुठे जातोय ते आम्ही स्पेशल. आणि हे बघा मी रेडी झालो आहे बघा, सगळी तयारी झाली आहे. आणि त्या मॅडमचं बघा, हे बघा शीतल, आपल्याला कुठे जायचं माहिती आहे तुला? नाही माहिती. हा बोल. आणि हा ड्रेस घालू मी? हो मी सांगतोय ना, ड्रेस घाला पटकन पटकन. शीतल वाजले बघ, तिथे जायचं आपल्याला लवकर. लग्नाला घेऊन जातोस? हा समजेल तुला कुठे येऊन होतं ते. चल पटकन. मित्रांनो फायनली झाली आहे रेडी. हा तर असं कर, तुम्ही सांगा आता कशी असते ती बघा. आता तरी सांग कुठे जायचंय. गेस कर ना तू कुठे जायचं. नाही माहिती. साखरपुड्याला जायचं असेल कोणाच्या. पुढे साखरपुड्याला नेत असेल कोणाच्या तरी. नाही बाबा साखरपुड्याला. तू गेस कर कुठे बघूया. हा नाही माहिती. तू बोला माझ्यासाठी सरप्राईज आहे ना. ठीक आहे आपण करू सरप्राईज. चालेल मग फिरायला आपण आता कुठे जाऊया? आता आपण कुठे जाऊया सध्या? स्टेशनला. चल. समजेल साखरपुड्याला चाललंय का? समजेल समजेल कुठे जायचं समजेल. साखरपुड्याला चाललंय? हो 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 जातो कोणाच्या साखरपुड्याला जातो. कुठे पनवेलला जायचंय? आम्ही आलो आहे बघा, गोरेगाव स्टेशनला आलो आहे. आमची ट्रेन येईल. जर तुझा आवाज आला नाही व्हिडिओमध्ये तर मला सांगू नको. माझा येतोय का? हो माझा येतोय. ट्रेन आली आपली. तुला घरातून पाणी आणायला झालं ना. तुझं काम होतं. त्यांची बघा ट्रेन येते आहे. आणि इथे बघा शीतल, ही बघा दमली. बघ काय बोलतेस? शीतल अजून ते तुला काय आयडिया आली का कुठे जातो आपण? काय कुठे? समुद्रावर घेऊन जातोय. समुद्र ते थोडी तुला मी असं सांगितलं असं. तेच म्हणते मग कुठे घेऊन जातोय? समजेल समजेल. विरारला लग्न आहे का कोणाचं? हो हो लग्न. विरार ट्रेन मध्ये बसायला जागाच नाही आहे. आता आपण आलोय वसईला. आणि शीतल आता तरी समजलं तुला कुठे जातो आपण? वसईला कशाला? बघ काही आठवत आहे का तुला वसईला? नाही थोडीशी लिंक लागली आहे. थोडीशी जाण चल. थोडस असं वाटतंय मनात. ठीक आहे ठीक आहे चल. त्या शीतलला तर माहीत नाही पण मी तुम्हाला सांगतो. आम्ही चाललो स्वामी समर्थांच्या मठमध्ये. भुईगावला जो मठ आहे स्वामी समर्थांचा तिथे आम्ही चाललो आहे. आता आम्ही वसई स्टेशनला उतरला तिथे आम्ही काय करू आता रिक्षा पकडतो. रिक्षा बघतो जाण्यासाठी आणि रिक्षा बघून आम्ही जातो. आणि शीतलला बघूया कसं वाटतं सरप्राईज. अजून काही समजलं का कुठे आपण? सांग ना आता तरी. आता ऑटोमध्ये पण बसलोय. ऑटोवाल्यांना काय सांगितलं? त्यांना खूप झाली आहे ना मी आधी बघ. असं गावाला आल्यासारखं वाटतंय ना. असं मुंबई वाटत नाही. मुंबईच्या बाहेर मस्त असं दोन्ही साईडला असं घेणार ग्रीनरी. पाऊसमध्ये आलं तर मस्त. पाऊसमध्ये आलं तर मस्त मजा येईल ना. मला वाटलं क्रिकेट खेळायला मस्त जागा आहे. नाही नाही पावसामध्ये वाटलं मस्त जागा आहे. मी इकडे आलीच नाही. मी फर्स्ट टाइम आले. मला काय समजणार? विचार करते कुठे घेऊन. गावाला आले वाटतंय ना. हा तेच विचार करते. गावात वाटतंय. शीतल अरे सांग भारी आता ते वाटतं. कुठे आलं सांग.
काय आहे? नका. मी पहिल्यांदा आली आहे. मला माहिती पण नाही तू इकडे घेऊन आलास ते. आणि पण पहिल्यांदा चालू आहे. हां. माझ्या एका मित्रानं माझा त्याने सजेस्ट केलेलं, तो आलेला त्याचा फोटो बघून मग मी त्याला विचारलं. तो बोलला की चला आपण आता. भारी वाटतं मला. पण काढ चप्पल. माईक कुठे आहे शीतल तिचा? माझा अवतार झालाय का? नाही काय नाही. चल बघा चप्पल काढायला आहे आणि मग आता पाय म्हणजे पाय धुण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे तुम्ही. तेव्हा समोर येतं. सध्या आता मीच पहिला पाया पडूया शीतल. आपण पूर्ण मंदिर दाखवूया. हा खूप भारी वाटतं. असं भरून आल्याकडे झालंय एकदम. मंदिर आहे मेन. असतील तर बाहेरून घेऊन येऊ नका. मठाच्या बाहेरच आहेत ते फुलं वगैरे भेटतात. 40 वालच असते. आता जायचे पैसे नंतर. आता ही फुलं घेऊन आलोय. चाफा, तुम्हाला माहितीच असेल की चाफा मी का घेतले ते. आम्ही फुलं घेतली आहेत आणि चाफा पण घेतलाय. चाफा शीतलच्या हातात आहे आणि त्याचं आतमध्ये मंदिर आहे. हां चल. मी बसलोय मठामध्ये. तिथे त्या शूटिंगला अलाउड नाही. तिथे बसण्याची पण व्यवस्था आहे मस्त आहे की. असं मोठं मंदिर पण आहे. बघा इथे शीतल इथे बसली आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे आहे अष्टगंध. आहे भक्त निवास. तुम्ही मुंबईच्या बाहेर येत असाल तर तुम्ही इथे राहू शकता.
भाद्रक मठ आहे. आणि तुम्हाला जाताना इथून रिक्षा वगैरे पण असतात, 150-200 रुपये घेतात ते. चल. शीतल, मग कसं वाटलं तुला सरप्राईज म्हणजे ह्याच्याशिवाय अजून सुंदर काय असूच शकत नाही. मी पहिल्यांदाच वसईच्या स्वामी समर्थांच्या मठात आले. खूप छान, खूप मस्त, प्रसन्न वाटलं आणि आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. खूप छान वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला त्यांचं दर्शन होऊन जाईल. तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि आम्ही अशा व्हिडिओ पुन्हा अजून बनवत राहू. तर नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि आम्हाला कमेंट केलं तर समजतं की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात, नाही आवडत आहे, सगळं समजतं. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.